त्यावर पिडले. शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावळीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळी आपण आलेलो आहोत शेतामध्ये. सकाळ नाही आहे म्हणा, 8:30 वाजलेले आहे. बट काल एवढं काम झालं आणि सर्व ढीग मारून झाला अर्ध्या ह्याचा. आणि आता इकडचे हे ज्या 2-3 वरी आहे आकुड आहे, ते याचं पूर्ण करायचं आणि हे पूर्ण असे ढीग मारून ठेवायचे आहे. फणं तिकडे जमा करून ठेवायचे आहे घरी नेण्यासाठी रोज. आणि त्यानंतर हे जे पराठे आहेत ते पेटवायचे. तर चला, आणखी आज खूप इंटरेस्टिंग आपला ब्लॉग होणार आहे, कारण आज बाहेर जायचं आहे. आणि त्यानंतर आज ओवीचा बड्डे सुद्धा आहे. ओवी, ओवीचा आज बड्डे आणि ओवी आज कामं करून राहिली आहे. ते तसं नाही तोडायला लागत. अरे अरे अरे, तसे नाही तोडायला लागत ओवी. तर आज ओवीचा बड्डे सुद्धा आहे. तर ठेव, ब्लॉग पूर्ण बघा. हो हो, तुझ्या जीवाच्या मनानं ते खूप मोठं झालं चिव. दानिश, जे फक्त फणं असे निघून आहे ना, ते फक्त फणं असे जमा कर. ऐक तू, हे जे फणं निघून आहे ना ते जमा कर फक्त. वीर्यासोबत खेळ नाही. थांबा तुम्ही, आता मी काळीच घेतो. आज थोडं बहुत काम झालं होतं आणि आज पूर्ण करायचंच होतं. आणि पूर्ण पराठा जो काळी कचरा आहे, जो ट्रॅक्टरने काढलेला, तो जमा करून अशा प्रकारे आम्ही इकडे ढिग करून पेटवले. म्हणजे तेवढं जे शेत आहे ते पूर्ण क्लीन झालेलं आहे. तर आता इथे पूर्ण रोटावेटर मारून इथे चवळी आणि भेंडी लावायची आहे. बघू आता पुढच्या हप्त्यात होते का. तर बघा तिकडे मुलांची हे कॉमेडी दिवसभर चालू होती. इकडे दिसत होता का? आणि खाली दिसतो दिसला तर हो दिसते ना. हो दिसते. तर काय तरी तर डोंबळा झाला बघ, तरी डोंबळा झाला तू. आता काय राहिलं आपलं, हे जे फणं आहे ते फणं इकडे जमा करून ठेवायचे आहे ना. शिवम 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 शिवम, जो मेरा नहीं सुनेगा उसका मैं ब्रह्म. पर हम नहीं सुनेंगे. लाइक करो, सब्सक्राइब. हम नहीं सुनेंगे. सकाळपासून दोघांची अशी कॉमेडी आहे. आणि माझं डोकं पण दुखलं आणि तोंड पण दुखलं यांच्या मागे ओरडू. तर 12 वाजेपर्यंत आमचे हे शेतातले काम झाले आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो, आवरलं आमचं. आणि त्यानंतर 12 वाजता आम्ही निघालो, म्हणजे यांच्या मामाजीचं श्राद्ध होतं. तर त्यासाठी ताईंनी आम्हाला 2-3 दिवसाआधी सांगितलं होतं. व्हॉट्सअपवर पत्रिकासुद्धा पाठवली. म्हटलं जे आपल्याला लोक विचारते, आपण त्यांच्या सुखात नाही तर आपण दुःखामध्ये तरी सहभागी व्हायला पाहिजे. आणि जे लोक आपल्याला विचारतही नाही ना, मला त्यांच्या घरी जायसाठी घराच्या बाहेर पाय पण सुद्धा निघत नाही. तर आता आम्ही आलेलो आहोत नागपूरवरून, कार्यक्रमाला गेलो होतो. आणि इकडे चाय वगैरे झालेला आहे. आणि त्यानंतर आता साडी वगैरे चेंज करून घेते. आणि आधी जे आपला काही मेनू बनवायचा होता तो म्हणजे सांबार वडा असो किंवा मेंदू वडा आहे, तर ते आता आपल्याला बनवायचं आहे. डाळ वगैरे भिजायला टाकली आहे. तर आता जे समोरची जे काही रेसिपी आहे ती तुमच्याशी शेअर नक्की करणार आहे. तर पहिल्यांदा मी काही बनवत आहे, म्हणजे सांबार वडा पहिल्यांदा बनवत आहे. तर चला. तर आता इकडे आपली डाळ जी आहे ते मिक्सरमधून बारीक झाली आणि ते आता त्याची कन्सिस्टन्सी बघत आहे. तर आता आपण सांबाराची तयारी करणार आहे. हो ना ओवी? काय कापायचं मग? कांदा नाही आहे आणखी याच्यामध्ये, हो ना? सांबार नाही आहे. तू तर सांगतच नाही ग. आपली इकडे सांबाराची तयारी झालेली आहे. टोमॅटो, चिरलेला लसणाचा पेस्ट कमी घ्या, पण चिरलेला लसूण जास्त घ्यायचा, कारण चिरलेल्या लसणाची टेस्ट खूप छान येते. आणि इकडे कुकरमध्ये जे वरण झालं ते आधी काढून ठेवलं. याच्यामध्येच आता फोडणी टाकणार आहे. गोडलिंबाचा पाला, कांदे, मिरचे आणि हे आहे चिंचाचं पाणी भिजून पूर्ण गाळून सुद्धा पण याला घेतलेलं आहे. तर आता इकडे जिरं, मोहरी आणि आता आपण इकडे फोडणी देऊ. हो, मोठावाला. आणि इकडे सोबतच आपला मेंदू वडा म्हणा की सांबार वडा रेडी होत आहे. इकडे आपलं मिश्रण. आता हे सांबार वड्याची डाळ दुपारीच भिजायला टाकली होती, म्हणजे तरी 12 वाजता आम्ही कार्यक्रमाला जायच्या आधी. आणि त्यानंतर दिवसभर भिजली आणि आम्ही बारीक करताना त्यामध्ये 10-12 मिरचे टाकली होती, कारण 1.25 किलो डाळ होती ती आणि भिजून भरपूर खूप सारी झाली होती. तर 10-12 मिरचे आणि अद्रकचे 2-3 तुकडे टाकले होते. आणि मिक्स करताना त्यामध्ये थोडा हिंग, मीठ,
सांबार, जिरं हे सर्व टाकून आम्ही छान असं फेटून घेतलं, म्हणजे असं फुगल्यासारखं, हवा भरल्यासारखं होतं त्यामध्ये. आणि त्यानंतर चमच्यावर अलगदपणे गोलसर करून आणि ते हळूहळू तेलामध्ये सोडत होतं. आणि शोभित दोघं पण मस्ती करत होते आणि ते 10 वेळा ते तेलापाशी येत होते, म्हणून दोघांना पण मी इकडे बसवलं, जेणे की ते फुगे तरी फुगून ठेवतील म्हणून. आणि पण फुगे फुगवताना ते दोघं जण मस्त्या करत होते आणि प्रगती ओवीला समजावत होते की तू तरी त्याच्या वाटी नको जाऊ म्हणून. तर इकडे आपला जो सांबार आहे तो तयार झालेला आहे. तर इकडे आता आपला मेंदूवडा तयार आहे आणि वेळ होत असल्यामुळे इकडे पटकन सांबार करून घेतला आणि एकाच्याने काही होणार नाही, एक गॅस रिकामी झाली म्हणून इकडे पण आता तेल ठेवलेलं आहे. तर दोन्हीकडे मी आता पटापटा टाकते आणि त्यामध्ये आता काढते पटापटा. बाहेरून कुठून आल्यानंतर आल्या कामाला लागणं होत नाही, म्हणजे थकल्यासारखं होतं. तरी 15-20 मिनटं आपले बसण्या उठण्यात, चाय घेण्यामध्ये गेलेच. आणि त्यानंतर आम्ही चिरचार वगैरे केलं, म्हणजे सांबाराचं, आणि डाळ वगैरे बारीक केली. नंतर मग सांबार तयार करायचं असतं. लक्षात आलं की सिलेंडर गेलं आणि सिलेंडर गेल्यानंतर त्यामध्ये आमचा अजून आणखी वेळ गेला. तर भरपूर असा वेळ झाला होता आणि धावपळ झाली होती, म्हणून मी सुप्रियाला बोलावलं. तिने आणि प्रगतीने नंतरचं बाकीचं काय ते आवरलं आणि नंतर मग मी माझं आवरून घेतलं आणि ओवीची तयारी करून दिली. नंतर दादा मंडळी आले आणि त्यांनी मग फुगे वगैरे, ते बर्थडेचं स्टिकर आहे ते सर्व लावलं आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा आणखी जास्त वाढवली. तर आता इकडे आपला ओवीच्या बर्थडेची सुरुवात झालेली आहे. ओवीची दरवर्षी इच्छा असते की डॉलचा केक म्हणून, पण तिथं ते राहूनच जाते आणि आमच्याही लक्षात नाही राहत सांगायचं म्हणून. आणि यावेळेस सुप्रियाला फोन लावला की केकबद्दल बोलताना, तर ती माझ्या जवळच होती आणि ती मला सांगत होती मम्मी डॉलचा केक, एकदम छोटा चेहरा करून. नंतर मग मी तिला सांगितलं की डॉलचा केक बनवशील म्हणून. आणि हा केक नाही तर सर्वच काही केक जे प्रोग्रामला येतात तर ते सुप्रियाकडूनच आम्ही बोलावून घेतो, कारण घरीच बनवतात, ताजे असतात आणि वरून टेस्ट पण खूप छान असते. आवाजच खूप आहे. Happy birthday to you, happy birthday to you, to you. Happy birthday to you, happy birthday. पागल म्हणलं पण लाडाची शिस्त आहे म्हणते. असं आहे खूप कार्टून आहे. भाऊच कार्टून आहे मोठा तर. थोडं पकड. तू तिकडेच बस, गडबड करायला इकडे कशाला येत आहे, पळशील. तर इकडे आता ताई, आत्या आणि संगीता ताई त्या आलेल्या आहे, कारण ताईचं दुकान वगैरे असल्यामुळे थोडा वेळच होते. कारण ताईच्याही घरी जेव्हा बर्थडेचा कार्यक्रम असते तर 10-10, 11-11 वाजते, कारण दुकानामुळे. आणि इकडे जे आपला कार्यक्रमाचा जो मेनू आहे तर तो सांबार वडा, आणि खरंच मी स्वतःची स्तुती नाही करत आहे, पहिल्यांदा केला पण छान झाला. आणि सुप्रियाने पण सांगितलं की तुमचं जे मिश्रण होतं तर ते थोडं पातळ झालं होतं, त्याने पण थोडा क्रिस्पीपणा कमी होता. तर चला, काहीतरी म्हणजे आपण आपल्या चुकीतून शिकतो आणि मला यामध्ये काही कमीपणा नाही वाटत आहे की माझी कुठेतरी गलती झाली असावी की काही. बट सांबार छान झाला ना, म्हणून टेस्ट खूप छान आलेला आहे. आणि इकडे आता आम्ही सर्वजण असं बसलेलो होतो, छान अशा गप्पा मारल्या, एकामेकांची टिंगलसुद्धा उडवली इकडे, कारण ज्या ठिकाणी सर्वांची बायका आणि नवरे असेल ना तर एकामेकाची टिंगल आधी उडवली जाते. तर आणि आमच्यामध्ये कमी होती तर ती फक्त एकाच व्यक्तीची, ती म्हणजे पल्लवी. ओवीचं मडकं लवकर पाहून भरते.
बर्थडे काय हां, बड्डेचे पैसे सगळे कोणीही काही पैसे दिले ना ते ओवी आपल्या पिगी बँकमध्ये टाकते, हो ना? आणि दानिश, दादा टाकते का तू? दादा नाही टाकत. आपण ओवी व्हिडिओ मध्ये दाखवू राहिलो तू पैसे टाकत आहे म्हणून. आणि जर उद्या जर तुझं जर हे मडकं चोरी गेलं तर स्किप करून टाकायचं का? नाही टाकायचं व्हिडिओमध्ये? नाही टाकू? हां, एवढी घाबरते तू मडकं चोरी जाईल? चला ठेवून दे मडकं, उद्या ओवीचं मडकं चोरी जाईल. हे काय आहे ओवी? सोले, हुड्डाच म्हणते ना, हुड्डा. तर इकडे आता बाप लेकी हुड्ड्यावर भिडलेले आहे आणि आम्हाला म्हणते घोडे चण्यावर भिडते म्हणते. आहे का नाही? हे घोडे भिडले. अच्छा हा, काळे येते फोटो, बरोबर आहे. तर सगळेजण आपली मित्रमंडळी गेलेले आहे आणि खरंच खूप छान वाटलं. असं म्हणजे आपल्या घरी असं काही जास्त काही झालेलं नाहीये, कोणाचा बर्थडे असं सेलिब्रेट नाही केलेला आहे. आणि तसंच आपल्या मुलातल्या 4-5 जणी मिळून मुलांची हौस असते ना, आपली पण हौस असते की आपण आपले नाही करत, आपण इव्हन मुलांचे तरी केले पाहिजे म्हणून. तर अशा थोडक्यामध्ये आम्ही करत होतो आणि आता बऱ्यापैकी करत आहे, नाही म्हणताय. तर आता खूप छान वाटलं. ओवी इकडे. तर ओवीचा करायचा नव्हता, आधी करायचा विचार होता आमचा 28 तारखेचा होता आणि नंतर संडेला करायचा होता आम्हाला. तर ओवीची तब्येत खराब होती, पुन्हा चेहरा तिचा सुजला होता, जेवण वगैरे करता येत नव्हता, ताप पण आला होता. म्हणून तर आम्ही म्हटलं की थोडं आधी तब्येत पाहणं जरुरी आहे. नंतर मग मी म्हटलं आता काही करायचं नाही, बंद, आता हा विषय बंद झाला होता. बट इकडे मग रडणं चालू झालं. पप्पाजी सकाळी उठल्याबरोबर प्रश्न करायचे, पप्पाजीच्या जवळ जाऊन बसायची आणि पप्पाजी मग कसं माझा बर्थडे कधी करा. शुक्रवारपासून आहे ना, शुक्रवारपासून गडबडणं चालू झालं. तर मग आज संडे आणि आज आम्हाला वेळ असते, तर म्हणूनच थोडीशी धावपळ झाली. इव्हन मुलांसाठी ते ठीक आहे, थोडीशी खुश दिसली म्हणजे ठीक आहे. तर चला मग आता याच नोट आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.